हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे। चिक्कू मिल्कशेक, एकदम लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेवरेट असा चिक्कू मिल्कशेकची रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवणार आहे। झटपट करायची असेल आणि आता गरमीच्या दिवसांमध्ये थंडगार काहीतरी प्यायचं असेल तसा चिक्कू मिल्कशेक नक्की ट्राय करा। साधा सोपा पटकन होणारा चिक्कू मिल्कशेक आहे। व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रुहीज किचन 22 अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लगेच सबस्क्राईब करा। चला तर आपल्या चिक्कू मिल्कशेकला सुरुवात करूया। इथे मी छान मस्तपैकी तयार म्हणजे पिकलेले असे 5 चिक्कू घेतलेले आहेत आणि आता आपण त्याला पहिलं त्याचे साल काढून घेऊया, कारण का सालामध्ये थोडासा कडवटपणा कधी कधी असतो, त्याच्यामुळे साल काढलेलंच बरं असतं। सालासहित तुम्ही घेऊ शकता, पण सगळे चिक्कू असे हे चांगले असतात असं काही नाही। काय काय चिक्कूचं साल कडवट असतं, त्याच्यामुळे सरळ साल काढूनच घेतलेलं बरं असतं। त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी सगळ्या चिक्कूची साल काढून घेते आधी, आणि साल काढून घेतल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे। तुकडे करताना हे लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये बिया असतात। अगदी कधी कधी एकदम बारीक बी म्हणजे अशी मोठी बी दिसण्यासारखी असतेच, पण कधी कधी काही एकदम बारीक तुकडे सुद्धा असतात बीचे असे बारीक कुठेतरी अडकलेले, ते सुद्धा व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत, कारण त्याच्याने सुद्धा आपल्या चिक्कू मिल्कशेकला कडवटपणा येऊ शकतो। त्याच्यामुळे चिक्कू कट करताना व्यवस्थित त्यातल्या प्रत्येक बी ही काढून घ्यायची आहे। अजिबात अगदी बारीक तुकडा, छोटासा अगदी तुकडा सुद्धा त्याच्यामधला ठेवायचा नाहीये, अशी बी आपण काढून घ्यायची आहेत। सगळ्याचे आता आपण तुकडे करून घेऊया आधी। आणि इतकी सुंदर आणि पटकन होणारी, पाहुणे घरी आलेत आणि काहीतरी छानपैकी बनवायचे आणि चिक्कू घरात तयार असतील तर झटपट असा चिक्कू मिल्कशेक नक्की ट्राय करा। आणि ही रेसिपीची सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिथे बघू शकता आणि काही अडल्यास तर मला कमेंट्स करून विचारू शकता। आणि रेसिपी कशी वाटली, चिक्कू मिल्कशेक कसा वाटला मला नक्की कमेंट्स करा। आता आपण कापून घेतलेले आहे सगळे चिक्कू। आता त्याच्यानंतर आपण थोडेसे म्हणजे 4-5 असे पीसेस त्यातले काढून ठेवूया, ते आपल्याला नंतर वापरायचे आहेत अशा पद्धतीने। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता जेवढे चिक्कू कापून घेतले होते ते सगळे आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये मी 4 टेबलस्पून साखर टाकून घेते आणि मेजरिंग कपचा 1 कप दूध टाकून घेतलेला आहे। 2 बर्फाचे क्यूब्स टाकून घेतलेले आहेत आणि सुरुवातीला आधी आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे एकदम त्याचा थोडा हे करूया। त्याच्यामध्ये आता मी परत अर्धा कप दूध टाकलेलं, थोडं स्किम झालं होतं पण मी अर्धा कप दूध टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। परत एकदा सगळं ते मिक्सरला फिरवून घेऊया आपण, आणि अशा पद्धतीने सुंदर रेडी आपला चिक्कूचा मिल्कशेक तयार झालेला आहे। इतका झटपट टेस्टी असा आपला चिक्कूचा मिल्कशेक तयार होतो ना, खूप सोपे कमीत कमी साहित्यातली आपली ही चिक्कू मिल्कशेकची रेसिपी आहे। आवडली तर नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा। आता आपण जो चिक्कू मिल्कशेक बनवलेला आहे, आता आपण थोडं चिक्कूचे पीसेस ठेवले होते, त्याचे छोटे छोटे तुकडे मी कापून घेतलेले आहेत आणि ते त्याच्यावरती असे आपण टाकून घेऊया गार्निशिंगला आणि एक्स्ट्रा, कारण का हे चिक्कू मिल्कशेकमध्ये जे चिक्कू मिल्कशेक पिताना हे पीसेस खाल्ले ना तर खूप सुंदर असं लागतं, त्याच्यामुळे नक्की ट्राय करा अशा पद्धतीने। आणि तुम्हाला ही चिक्कू मिल्कशेकची रेसिपी आवडली असेल तर रुहीज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पटकन आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा। आवडली तर शेअर करा तुमच्या आवडत्या व्यक्तींना आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही चिक्कू मिल्कशेकची रेसिपी कशी वाटली। थँक्यू।